नमस्कार शेतकरी मित्रांनो 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झाला आहे। तर मित्रांनो 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो हे 13 जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील किती गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 98 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना। या जालना जिल्ह्यामध्ये 44 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि तिसरा जिल्हा आहे बीड। तर या बीड जिल्ह्यामध्ये 64 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि चौथा जिल्हा आहे यवतमाळ। तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 161 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि पाचवा जिल्हा आहे नाशिक। या नाशिक जिल्ह्यामध्ये 91 गावे पात्र झाले आहेत। त्याच्यानंतर सहावा जिल्हा आहे नांदेड। तर या नांदेड जिल्ह्यामध्ये 114 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि सातवा जिल्हा आहे परभणी। तर या परभणी जिल्ह्यामध्ये 73 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि आठवा जिल्हा आहे लातूर। तर या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 120 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि नववा जिल्हा आहे वाशिम। या वाशिम जिल्ह्यामध्ये 112 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि 10वा जिल्हा आहे अकोला। तर या अकोला जिल्ह्यामध्ये 146 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि 11वा जिल्हा आहे कोल्हापूर। तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 73 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि 12वा जिल्हा आहे औरंगाबाद। तर या औरंगाबाद मध्ये एकूण 119 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत आणि 13वा आणि लास्टचा जिल्हा पहा जळगाव जिल्हा आहे। तर या जळगाव जिल्ह्यामध्ये 105 गावे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो या 13 जिल्ह्यांच्या या पात्र गावांच्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाला आहे आणि येत्या सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो त्या संदर्भात 2-3 दिवसापूर्वीच राज्य शासनाने एक GR निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर केला आहे। तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झाला का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।